आणि आपण सासरी असल्यास म्हणजे सासरचं गाव म्हणल्यास थोडं अनकम्फर्ट राहतच की कोण काय म्हणेल काय नाही, तर मग तितकं घेणं होत नाहीये. तर काय राहिले अजून, तिथे गेल्यास आता. हा, हे जंगलच आहे ना, टायगर बसत नसेल तर सोडा इथे. रामकृष्ण हरी मंडळी, तर बघा आज आहे सप्त्याचा शेवटचा दिवस. तर आज आहे काला. दिंडी फिरलेली आहे, खूप घाई झाली दिंडीची, आमची खूप घाई झाली. तर दिंडी आली, दिंडीच्या पाया वगैरे असं एकीनं करून घेतलं, म्हणजे ताईनं पाया वगैरे धुवून पूजा वगैरे करून घेतली आणि मी दुसरे काम आवरले. तर आता एकतर कीर्तन असेल, आता काल्याचं शेवटचं कीर्तन, आणि नंतर मग जेवण वगैरे असेल. पण त्या अगोदर आमची खूप म्हणजे खूप घाई आणि फजिता. इथं आलं की लेकरांची कुणाची ना कुणाची तब्येत खराब होणारच. तर बघा मी रेडी झालोत, आता असं रेडी झालो दोघी जण. आई आहेत, आई रेडी व्हायलात, लेकरांना वगैरे मस्त कुर्ते वगैरे घालून रेडी केले. फोटो काही काढणं झाले नाही, खूप घाई. म्हणजे जेव्हा दिंडी दारात उभी होती ना, तेव्हा फक्त ताईची आंघोळ होऊन होती, माझी तर तशीच राहिली होती. म्हणजे इतकी स्पीड फिरवले. हा. 9:30 वाजले तर ते मंदिराला गाठले तेव्हाच. म्हणजे असं आरामात फिरतेत ना, फुगड्या वगैरे खेळत असं झालं. आली की दारात येऊन उभी राहिली, असं झालं. तर आम्हाला वाटलंही नव्हतं की एवढ्या लवकर येईल. म्हणजे फिरत फिरत यायला, सगळीकडे थांबायला वेळच लागतं. परत ना थोडं फुगडी खेळतात, थांबतीत वगैरे, ते काहीच झालं नव्हतं. तसं झालं. लेकरांना मस्त कुर्ते वगैरे सगळं घातलं आणि डुगूला काय झालं माहिती नाही, उलटी करून घेतला त्यानं. तर हां, एकदा केलं, मग वाटलं की ते घाई खाल्लं असेल. दूध बिस्किट दिलं होतं आम्ही खायला, तर त्याच्यामुळे झालं असेल वाटलं. पण अजून सेकंड टाइम त्यानं उलटी केली. तर आता घरी थांबलाय तो. दिंडीत जाऊन आला, त्याला जावं वाटत होतं, जाऊन आला. पण मग पोट दुखत आहे, झोप येत आहे, म्हणून आता बाईनं आणून सोडलंय त्याला. आणि इथं आल्यास लेकरांची तब्येत बिघडती, नाही, असं कुणाची ना होणारच कुणाची नाही. एकाची. म्हणजे आरामात बिलकुल राहू देत नाहीत. कोणी ना कोणी एक जण हॉस्पिटल काढणार म्हणजे काढणार. यावेळेस. परवा येताना आम्ही जेव्हा इथं आलो ना, तेव्हा गौरवला हॉस्पिटल करून आणलं आम्ही. त्याला अचानकच इचोड्यामध्ये आल्यावर, म्हणजे आदिलाबाद मध्ये काहीच नव्हतं, इचोड्यात आलं की मग त्याला अशी ॲलर्जी, असे फोड आल्यासारखं, पॅचेस, बुद्ध्या कशा येतात तशा आल्या होत्या. म्हणलं जल्द्याला जाऊन परत हॉस्पिटल येण्यापेक्षा त्याला हॉस्पिटल दाखवून आणूया. तर त्याचं झालं. आता अभिनवचं चालू झालंय. चला आता आई आहेत, आईला वेळ आहे रेडी व्हायला, आणि आईचे थोडं पाय वगैरे दुखायलेत. तर मग लेकरांना घेऊन थांबते बोलल्या, आम्ही मंदिराकडे जातो मग आता. तर काय राहिले अजून, तिथे गेल्यास आता. हां, तर तिथं गेल्यास मग सगळं कंटिन्यू करूया. बघूच जास्त काही, म्हणजे सगळं घाईतच होत आहे, तर मग तेवढं व्हिडिओ वगैरे घेणं होत नाहीये. आणि आपण सासरी असल्यास म्हणजे सासरचं गाव म्हणल्यास थोडं अनकम्फर्ट राहतच की कोण काय म्हणेल काय नाही, तर मग तितकं घेणं होत नाहीये. तरी काल झालं मग थोडं बहुत, ते थोडंफार झालं काल घेणं, पण आज दिंडीचं वगैरे बिलकुलच नाही. कारण मी तिथं अवेलेबल नव्हती, किंवा ताई दोघी असतं तर मग एक जण ते केलं असतं पाय वगैरे धुणं, एक जण मग व्हिडिओ काढला असता. आणि कोणी असं दिसत पण नव्हतं व्हिडिओ काढणारं. तर प्रणवच्या हातात फोन दिला होता, त्यानं कसं काढलंय, व्हिडिओ कसा काढलाय बघा तुम्ही पण बघा. चला मग आता आम्ही मंदिराकडे जातो, तिथला बघूया आता, तिथला व्हिडिओ. सप्त्याचे दिवस म्हणजे एकदम सणासारखे असतात. तर दारात सडा, रांगोळी तर एकदम मस्त असती. आणि दिंडी फिरायच्या दिवशी तर ते विचारायचं कामच नाही. खूप मस्त कलरच्या रांगोळी, आणि खूप सुंदर छान रांगोळी काढतात दारात. तर मी पण अशी सिंपल रांगोळी काढून घेतली होती बघा, आणि मस्त ताट रेडी ठेवलं होतं. दिंडी येऊन दारात उभी आहे, आणि अजून आमच्या दोघींचं आवरलं नाही. तर ताई फटाफटा आता रेडी होत आहेत, आणि मग दिंडीचे पाय वगैरे ताईच धुणार आहेत. बघा इथं व्हिडिओ काढायला ना कुणीच अवेलेबल नव्हतं, कारण माझी आंघोळ वगैरे झाली नव्हती, आणि दुसरं कुणीच नव्हतं ज्यांना काढा म्हणून म्हणू शकतो. तर इथं प्रणवच्या हातात फोन दिला होता, तर प्रणवनं असं काहीसं काढलाय बघा व्हिडिओ. त्याला सांगितलं असतं व्यवस्थित तर त्यानं प्रॉपर काढला असता, पण आता त्याच्या हातात फोन देऊन टाकला, आणि काढ म्हणून सांगितलं ना, तर असं सगळं झालं. नाही तर मस्त तुम्हाला छान दाखवलं असतं सगळं प्रॉपर. घरी असतो ना तेव्हा आम्ही प्रणूला, सौरभला सांगतो की हां अँगल सगळं सेट करून देतो, तेव्हा त्यांनी छान व्हिडिओज काढतात. पण आत्ता थोडंसं इकडं तिकडं झालं आहे. आता ठीक आहे म्हटलं, आता जसं काढलं आहे तसं क्लिप तरी आली.
विणा वगैरे जे घेऊन राहतात ना, त्यांचे पाय वगैरे धुवायचे असतात, त्यांची पूजा करायची असती. तर महाराष्ट्रात जे आहेत त्यांना हे माहितीच असेल की सप्त्यामध्ये दिंडी फिरताना कसं असतं, काय असतं. तर दुसऱ्या स्टेटमधल्यांना माहिती नसेल, पण महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायची गरज नाही. आज सकाळपासून कंप्लीट गोंधळच उडालाय. म्हणजे विचार केला नव्हता त्या टाईमला दिंडी आली आणि इतक्या लवकर येईल वाटलं नव्हतं, तर तेवढ्या लवकर दिंडी आली आणि इथून निघून पण गेली बघा. वाटलं होतं जास्त वेळ थांबेल, पण चला आता झालंय. रामकृष्ण हरी पांडुरंगा पांडुरंगा. जमलं जमलं जमलं. अरे बस 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 बस. बाय, आम्ही मंदिरला जाऊन येत आहोत, तुम्ही बसा इथं. ओके. आम्ही पप्पाला सांगतो खरे खरे गोळ्या येते टेवाली मशीन करणार. ओके ओके डुगू. मला मला आम्ही जी तिथे खाली खाला खाला गली असते तुम्ही लागू नका आम्हाला, नाही तर पक्का करून टाका. बोला ठीक आहे. बाय बाय म्हणा. बाय बाय म्हणा. बाय रामकृष्ण हरी पंढरी. बाय. इतकी हेल्थ खराब असतानाही डुग्गूनं किती ॲक्टिव्हपणा दाखवला. इतकं छान खेळले ना गौरव आणि डुग्गू. आणि नंतर आम्ही मंदिराकडे यायचं होतं बरं आम्हाला, आणि मंदिराकडे आल्याच्या नंतर आम्हाला कळालं की दिंडी अजून आलीच नाही, महादेवाच्या मंदिराकडे गेल्या. तर मग आम्ही पण इकडं आलो. मग म्हणलं जेवढं होईल तेवढं तरी फिरणं होईल दिंडीसोबत. आणि आम्हाला खरं तर वाटलं होतं की घरून डायरेक्ट आता मंदिराकडे येऊन थांबून जाईल, म्हणून आम्ही आलो नाही. घरी थोडासा टाईमपास केला, नाहीतर इकडं फिरणार आहे म्हणून जर आम्हाला कळालं असतं ना, आम्ही तेव्हाच आलो असतो. भजन म्हणत, गाणे म्हणत मस्त अशी दिंडी सगळ्या गावात, मंदिराजवळ सगळीकडे फिरली. आणि आता झालं मंदिरात जाऊन थांबणार आहे. तर तरी यावेळेस तितके जण नव्हते किंवा तितकं उत्साह वाटला नाही. नाहीतर मागच्या वेळेस तर खूप खूप मज्जा आली होती दिंडीमध्ये. जागोजाग फुगड्या खेळणं वगैरे खूप छान झालं होतं. मग आता इथं येऊन थोडंसं भजन म्हणून इथं आता दिंडी थांबून जाईल. यावेळेस आम्हाला जास्त दिवस सप्ताला येणं झालं नाही, तर फुगडी खेळणं झाली नव्हती. तर आता आम्ही इथं चान्स मारून घेतला. मग म्हणलं एक तरी फुगडी खेळावं, कारण यावेळेस आम्ही एकही फुगडी खेळली नव्हती. तर मग इतका विचार नाही केला आम्ही की कोणी काय म्हणेल काय नाही. तर कोणी नव्हतं इथं. ते भजन वगैरे म्हणणारे, टाळ वाजवणारे तेच होते. भैया बाबा वगैरे होते आणि काही बायका होत्या. मग आमच्या दोघीचं खेळणं झालं की लगेच मग बाई वगैरे त्या पण आल्या आणि सगळ्यांचा चांगलाच माहोलच बनला. मग इथं बरेच जण खेळत होते. आता सुरुवात आम्ही केली होती. आता भैयाची आणि ताईची फुगडी, तर बघून इतकं हसलो. भैया इतकं छान खेळत होते ना फुगडी.
मागच्या वेळेस पण बाई त्यांच्यासोबत मस्त अशा फुगड्या खेळणं झाल्या होत्या. तर बघा ह्या आमच्या छोट्या नंदबाई आहेत. तर त्यांच्यासोबत मस्त फुगडी. तर मलाच भीती वाटत होती त्यांच्यासोबत खेळायला, पण त्यांनी एकदम बिंदास खेळत होत्या. इतकं छान खेळल्या ना त्या. तर ताईच्या इकडून मला म्हणणं चाललं होतं, अगं खेळ की तू. पण म्हणलं ठीक आहे सांभाळून. आणि मी स्लो फिरत होते, म्हणलं बाईला त्रास नको म्हणून. आणि बाईचं एवढं स्पीड फिरणं होतं ना, तर खूप जास्त. पण मी सांभाळूनच खेळले शेवटी. नंतर छोट्या बाईसोबत खेळणं झाल्याच्या नंतर आता आमच्या ह्या मोठ्या नंदबाई त्यांच्यासोबत पण मस्त अशी फुगडी खेळणं झाली. मागच्याही वेळेस बाईचं अगोदर सांगणं होतं की हळू खेळ बरं, आणि याही वेळेस बाईचं तेच सांगणं होतं की हळू खेळ बरं. ठीक आहे बाई, तुमच्या हिशोबानेच मी खेळते म्हणलं. आणि मस्त असं बाईसोबतही छान अशी फुगडी खेळली. आणि असा काहीसा झाला आहे आमच्या फुगडींचा इथं एंड. आणि आज आता शेवटचा दिवस काला आहे. तर आता मग आम्ही घरी जाणार आणि नंतर महाराजांचं कीर्तन असेल तर कीर्तनासाठी येऊ. आणि कीर्तन वगैरे झाल्याच्या नंतर मग जेवण असेल, इथंच जेवण करून मग झालं आमच्या काल्याचा शेवट होऊन जाईल. तर तुम्ही इथं बघू शकता लेकरं तिकडं कोणत्याच जाऊन खेळायलेत, कारण ते बिलकुल ऐकू देत नव्हते कीर्तन. तर त्यांना म्हणलं जा तिकडं सावली आहे तिथं बसा. आणि आत्ता दोघांचे झगडे होतेत बघा. तर एकदा गौरव रडायला लागला ना, मग त्याचा आवाज काही थांबत नाही. तर मग तो असा रडतच तिकडून आला. आमच्या दोघींनाही भीती वाटली. म्हणलं आता काही नाही, हा गोंधळ करतो. तर हा किती जोरात रडतो की म्हणून तो आल्या आल्या ताईनं त्याच्या हातात फोन दिला की एकदम शांत बसला तो. ये क्या कर रही हो? मॉस्किटो का इलाज, कौन सा इलाज? मच्छरचा इलाज. देसी देसी इलाज. किती मच्छर आहेत, मोठे मोठे आहेत. बघा मंदिराकडून आल्याच्या नंतर आमचे बरेच पाहुणे घरी आले होते. त्यांच्यासाठी मस्त आंबे तोडून फ्रेश असं आंब्याचं पन्हं केलं होतं. त्या काही क्लिप आम्हाला घेणं झालं नाही आणि तितकं कम्फर्ट वाटलंही नाही सगळ्यांचे क्लिप घेण्यासाठी. आणि आत्ता इथं एवढे मच्छर ना, संध्याकाळ झाली होती जवळपास, आणि डुकूचे एवढं कंप्लेंट होते, मम्मा मच्छर मम्मा मच्छर. तर मग इथं आता ओल्या पाल्याचा इथं दूर करावं म्हणलं, म्हणजे मच्छर थोडेसे कमी होतील. आणि आज संध्याकाळी आता आम्हाला निघायचं आहे. तर त्यासाठीच इकडं आई 1-2 लेकरांना गावातल्या बोलवून, म्हणजे ज्यांना झाडावर चढता येईल त्यांना बोलवून इथं आमच्यासाठी आंबे तोडून देत आहेत. इकडे आंबे तोडणं चालू आहे, इकडे धूर करणं चालू आहे. बघा बघा, फुक त्याला फुक. हा 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 झालं, शांत हो. आई काय चालू आहे? आंबे तोडणं चालू आहे. तोडायला लावणं आंबे. हो, तुम्हाला द्या लागत. तुम्हाला स्वातीलाच, मला नाही. तुम्हाला येता जाता बाबा आणते, मी आणते की बेटा. तिकडे कोणी जात नाही. स्वाती बघ, तुलाच आहेत म्हणा आंबे. आई म्हणायले तर स्वातीला, तुम्हाला म्हणायले तर बघ. बारके नको रे, तिकडे मोठे मोठे. बघूत किती झाले ताई, दाखवा डब्यात. तर बघा आईसोबत आमची कधी कधी अशी कॉमेडी असते की तुम्ही ताईचा जास्त लाड करता, माझा करत नाही, किंवा ताई म्हणते की तुम्ही स्वातीला जास्त हे करता, मला नाही. त्याच आमचं जोकमध्ये चालत असतं. आणि आत्ता आम्ही निघालोत बघा. आणि आम्हाला आरमूरला सोडायला ताई, प्रणव, गौरव आणि भैया यायले. तुम्ही विचार करा, म्हणजे इचोड्यात थांबू शकत होते ताई ते, पण नाही, सगळ्यांना यायचं होतं आम्हाला सोडायला. भैया तर येणारच होते, म्हणजे बालूदादा आणि भैया येणार होते, पण आता सगळेजण आम्हाला सोडायला यायलेत. आता आम्हाला सोडतील आणि लगेचच रिटर्न होतील. तर असा सगळा गेला आमचा दिवस. कसा वाटला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि आमच्या फॅमिलीला असंच सपोर्ट करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच हसत राहा. बाय.